या देखण्या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पामध्ये असलेल्या सोयीसुविधा या दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे घरामध्ये आणि वरती गच्चीवरती. घरामध्ये मॉड्युलर किचन म्हणा किंवा AC म्हणा किंवा वुडन फ्लोरिंग आहे किंवा हॉब दिला आहे, चिमणी दिली आहे, या जशा सोयी दिलेल्या आहेत तशा आणि त्याहूनही अधिक देखण्या अशा सोयी गच्चीवरती दिलेल्या आहेत. एक उत्तम इंडोर थिएटर आहे, एक हॉल आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे समारंभ करता येतील. त्यानंतर लॉन्स आहेत, पार्टीची जागा आहे, योगा आहे, जिम आहे, सोसायटीच्या ऑफिसची जागा आहे. या सगळ्या फॅसिलिटीज मला वाटतं या प्रकल्पाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल आणि असा प्रकल्प सहजी तुम्हाला दुसरीकडे कुठे सापडणार नाही. किंवा अशा पद्धतीच्या सोयी देणं हे प्रथमेशचं एक वैशिष्ट्य आहे असंही म्हणायला हरकत नाही. मला प्रथम दर्शनी असं जाणवतं वाटतं की संपूर्ण हा जो व्यवहार होता हा अतिशय पारदर्शकपणे आणि अतिशय स्पष्टता त्याच्यामध्ये. म्हणजे कुठेही आपण जर म्हणतो की फ्लूलेस म्हणतो आपण याला, की कुठेही कुठल्याच पद्धतीचा प्रॉब्लेम होता आणि जे कमिट केलं होतं, जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जास्तच डिलिव्हर केलं. सो थँक्यू सो मच फॉर प्रथमेश कन्स्ट्रक्शन फॉर एंटायर दिस थिंग. दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आमचं जुनं अभिनव अपार्टमेंट्स आणि आता नवीन प्रथमेश संस्कृतीचे झालंय. इतकं फरक जाणवतोय खूप छानपैकी. आणि बिल्डरनी प्रथमेश कन्स्ट्रक्शननी आम्हाला इतकं सुंदर करून दिलेलं आहे. त्या मधल्या काळामध्ये अभिनवमधनं प्रथमेशपर्यंत येस तर जो सगळा काळ गेला खूप कठीण होता, पण तो सगळा बिल्डरनी व्यवस्थित मॅनेज केला आणि आम्हाला एक छान नवीन घर मिळवून दिले. त्याबद्दल मी स्वतः आणि आमच्या संपूर्ण सोसायटीतर्फे त्यांचं आभार मानते आणि सगळ्यांचं अभिनंदन करते त्यांच्या टीमचं. किचन अम्युनिटी जे मिळालेले आहेत त्या खरोखरच चांगल्या आहेत. कारण काय होतं, एखाद्या गृहिणीला नवीन घर करायचं म्हटलं की या सगळ्या गोष्टी काय काय हव्या या बघायच्या, जाऊन एक एक नमूद त्याचं बघून यायचं सगळं आणि मग कुठल्या घ्यायच्या काय असं सगळं खूप विचार करायला लागतो. पण त्यापेक्षा बिल्डरने आम्हाला जो ह्या सगळ्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आमची खूप छान सोय झाली आहे आणि पटकन आमचं घर तयार झालेलं आहे. धन्यवाद. कामाला सुरुवात झाल्यानंतर एक्स्कवेशनपासून आज हे कम्प्लिशनपर्यंत 16 मजले उभे केले प्रथमेश कन्स्ट्रक्शन्सनी. हे एक फार मोठं अचिव्हमेंट आहे असं मी म्हणतो. कारण कुठल्याही प्रोजेक्टमध्ये डिलेज आणि अनएक्सपेक्टेड सर्कमस्टन्सेस, वर्कफोर्स प्रॉब्लेम्स, मटेरियल प्रॉब्लेम्स हे असे बरेच येतात, मला अनुभव आहे. तर विशेष म्हणजे जे सब कॉन्ट्रॅक्टर्स आहेत प्रथमेशचे हे सगळे फार उत्कृष्ट निवडलेले आहेत प्रथमेश किंवा चैतन्य साहेबांनी. कारण मी स्वतः क्वालिटी कॉन्शियस, मी स्वतः टेक्निकल माणूस आहे आणि मी जरी सिव्हिल इंजिनियर नसलो तरी मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, मला बऱ्याच गोष्टी कळतात. तर ह्यांचे जे सब कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्या कामाची क्वालिटी इज ऑल्सो अबव एक्सपेक्टेशन. माझं डील साधारण 1-1.5 वर्षापूर्वी सुरू झालं इकडे आणि तेव्हापासूनची प्रोसेस मला इतकी स्मूथ होती की मी माझे काही नातेवाईक आणि मित्र यांच्या पोझिशनची काही स्टोरीज गोष्टी ज्या ऐकल्यात आणि इथे जे झालेल्या तो मला वाटलं होतं की इथे मला त्याच एक्सपिरियन्सने जावं लागेल करायचं. त्यामुळे मी मनाची तयारी केली होती. पण त्याचं अगदी अतिशय अपोजिट उलटं पूर्णपणे झालेलं. म्हणजे कुठेच काही प्रॉब्लेम नाही, कंटिन्युअसली हेझल फ्री. त्याच्यानंतर मला प्रत्येक पॉईंटवरती मला इंटिमेशन 15 ते 20 दिवस आधी हे मला खूपच अटमोस्ट सुंदर प्लॅनिंग वाटली. पण आजचा कार्यक्रम सुद्धा हे खूप आधी सांगितलं गेलं होतं. म्हणजे आजचे सगळे प्लॅन्स हे आम्हाला त्याप्रमाणे मॅनेज करता येतील. सो मॅनेजमेंटच्या दृष्टीने हे खूपच उत्कृष्ट आणि सुंदर. दुसरं म्हणजे आपली प्रथमेश संस्कृतीची रिडेव्हलपमेंट होण्याच्या आधी जे अभिनव अपार्टमेंट होतं त्याचा मी मूळचा रहिवासी. आम्ही रिडेव्हलपमेंटला जायचं ठरवलं. आणखी त्या दरम्यान प्रथमेश कन्स्ट्रक्शनशी आमचा संपर्क आला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की ते हॅव्हिंग व्हेरी अप्रोचेबल आणि अतिशय पारदर्शक प्रोसिजर होती आणि सांगितलेल्या वेळामध्ये त्यांनी त्यांची प्रोसिजर पूर्ण करून आणि आम्हाला आता हा ताबा दिलेला आहे आणि वी आर व्हेरी हॅपी विथ द क्वालिटी ऑफ ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन अँड अम्युनिटीज. सगळ्या लोकांचा मी अभ्यास केला, सगळ्याकडे मी हे घेतले आणि वेलकम टू कन्क्लुजन की आपल्याला जायचं प्रथमेश कन्स्ट्रक्शन बरोबर, म्हणजे चैतन्य कुलकर्णी जे मालक आहेत, सर्विस आहेत, तर त्यांच्याबरोबर जायचं असं आम्ही ठरवलं. आता जे निकष काय, तर निकष काय त्यांनी जे काय पण आम्हाला प्रेझेंटेशन दिलं, हा पहिला भाग आहे की जे आम्ही पहिला इम्प्रेस झालो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला ज्या ज्या फॅसिलिटीज दिल्या, जे आम्हाला थोडंसं राईज करून दिलं आमच्या ह्याच्या एरियामध्ये आणि जे काही त्यांनी फॅसिलिटी आम्हाला प्रोव्हाइड केला आणि तेव्हा आम्ही ते ठरवलं की यांच्यावर जायला हरकत नाही. आम्ही त्यांच्या काय केलं, त्यांनी जे कन्स्ट्रक्शन केलं होते ते 4-5 ठिकाणी मी जाऊन पाहून आलो की ते खरोखर त्यांनी ते कमिट केले तेव्हा पाळले की नाही, ते पाळले नाही. असं लक्षात त्यांनी पाळलेलं आहे ते तसं चांगलं आहे. आणि ते त्या गोष्टीला म्हणजे त्या कन्स्ट्रक्शन 5 वर्ष 8 वर्ष वेगवेगळ्या वर्ष झाली होती, म्हणजे वेगळ्या पिरियडमध्ये झाली होती. ते असं की ते कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये आहे, कामामध्ये क्वालिटी चांगली होती. तो इव्हेंट फॉर प्रथमेश कन्स्ट्रक्शन. आणि 3-3.5 वर्ष आम्ही बाहेर होतो ना, त्यावेळेस आपले जे डेव्हलपर आहेत प्रथमेश कन्स्ट्रक्शन आहे, चैतन्य कुलकर्णी, त्यांचा जो काय असिस्टंट स्टाफ आणि आमची कमिटी मेंबर यांचा संवाद चांगला होता. सगळ्या मेंबर्सना काय अडचणी असेल ते बघत होते आणि संवाद कंटिन्युअस व्यवस्थित चालू होता. त्यामुळेच आम्ही ज्या काय अडथळे आले बरेच आम्हाला, पण ते आम्ही एकमेकांच्या सहकार्याने सोडवले आणि मार्गस्थ लावून आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळं आमचं कम्युनिकेशन छान होतं. आत्मजा मॅम आणि चैतन्य सरांशी जेव्हा आम्ही बोलणी सुरू केली तेव्हा सुद्धा त्यांचं वेगळेपण नक्कीच जाणवलं. ट्रान्सपरन्सी होती त्यांच्या कमिटमेंटमध्ये, एक अश्युरन्स होता. नवरात्रीमध्ये आम्ही हा फ्लॅट बुक केला आणि त्यांनी जे काही आम्हाला कमिटमेंट्स दिले होते ते सगळे एक 6 महिन्यानंतर आज आम्हाला आनंद आहे की ते कमिटमेंट सगळे फुलफिल झालेले आहेत. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. सो अम्युनिटीजबद्दल बोलायचं झालं तर फ्लॅटमध्ये बेसिकली जे गृहिणीला लागतं तो ते मॉडेल किचन प्रथमेश कन्स्ट्रक्शनने ऑलरेडी दिलेलं आहे आणि ऑब्व्हियसली पेठेतली जागा असल्यामुळे
असून सुद्धा जागा मुबलक आहे. खाली व्यवस्थित पार्किंगची सोय दिलेली आहे आणि टेरेसला ज्या तुम्हाला रिक्वायर्ड असतील लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण या सगळ्या मंडळींसाठी व्यवस्थित अम्युनिटीज दिलेल्या आहेत. स्पोर्ट्सचे आहेत बरेच ऑप्शन्स, जिम आहे, ऑफिस आहे, क्लब हाऊस आहे मोठं आणि एक विशेष अट्रॅक्शन सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांना एकत्र येऊन क्रिकेट मॅचेस बघता येईल असं मोठं ऑडिटोरियम पण दिलेलं आहे. सो एव्हरीथिंग आय वुड रेट इट एज अ 5 स्टार. 7-8 वर्ष मी या सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून काम करतो. तर जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंट प्रोसेस चालू केली त्यावेळेला आम्ही टेंडरिंग प्रोसेस चालू केली आणि त्या टेंडर्समध्ये लोकांना जास्तीत जास्त ट्रान्सपरंटपणे लोकांकडून आम्ही ॲप्लिकेशन मागवले. त्याच्यामध्ये आम्ही काही ठराविक कंडिशन्स टाकलेल्या होत्या. त्या ज्या कंडिशन्स जे डेव्हलपर फुलफिल करतील अशांनाच आम्ही त्यांची टेंडर्स आम्ही सिलेक्ट केली आणि त्या टेंडर्समधनं 2 टेंडर्स शॉर्टलिस्ट केली आणि शेवटी त्या सगळ्यांचा अभ्यास करून आम्हाला प्रथमेशनी ज्या काही अम्युनिटीज दिलेल्या होत्या किंवा ज्या काही फॅसिलिटीज दिलेल्या होत्या, ज्या काही ऑफर्स दिलेल्या होत्या त्यामध्ये आम्ही सर्वांमध्ये मीटिंग घेऊन त्यांना आम्ही सर्वांनी एकमताने त्यांना काम देण्याचा निर्णय घेतला. आम्ही बेसिकली या एरियात आधी राहिलेलो होतो आणि आम्ही नवीन वास्तू बघत होतो आमच्यासाठी आणि मिसेसने न्यूजपेपर ॲडमध्ये ते ॲड बघितली एकदा की या एरियात न्यू पेठेतल्या एरियात नवीन हे प्रोजेक्ट येत आहे आणि प्रथमेश कन्स्ट्रक्शनचं ते कळलं. त्यांचं थोडं नाव आम्ही ऐकलेलं होतं, कधी डायरेक्ट काम कधी व्यवहार झाला नव्हता त्यांच्यावर, पण नाव ऐकलेलं होतं. चांगला अतिशय चांगली लोक आहेत, ते सगळी माहिती होती थोडीफार ॲज अ बिल्डर. मग आम्ही अप्रोच झालो. मग इतर आमच्या काही कन्व्हिनियन्स आहे, कलावती यांचं मंदिर हे आमच्यासाठी फार महत्त्वाची यातली गोष्ट होती आणि सेंट्रली सिटीत राहायची एवढे वर्ष सवय, त्यामुळे सिटीत एवढं चांगलं आलेलं प्रोजेक्ट विथ ऑल अम्युनिटीज आणि रूम साईज हे सगळं चांगलं. कन्स्ट्रक्शन क्वालिटी सुद्धा आम्हाला खूप आवडली. ओव्हरऑलच सगळं काम अतिशय सुंदर वाटलं. मग आम्ही थोडासा याच्यात पुढे गेलो. मग कुलकर्णी सर आणि मॅडम दोघांनी आमच्या चांगल्या 2-3 मीटिंग झाल्या, चांगलं कॉपरेट केलं. आम्हाला काही किरकोळ चेंजेस हवे होते आमच्या अपेक्षेप्रमाणे, तसे त्यांनी इंटरनल जेवढे त्यांना शक्य होते ते सगळे चेंजेस त्यांनी करून दिले आणि कॉपरेट केलं. हे जेव्हा आम्ही घेतलं तेव्हापासून बिल्डर बरोबरचे आमचे जे काही व्यवहार आहेत एकदम ट्रान्सपरंट, कुठल्याही बाबतीत काही हे नाही. त्यांनी पण जे काही सांगितलं एकदम क्लिअर कट आणि आता आम्ही बघतो की त्यांनी जे काही सांगितलं ते सगळं त्यांनी दिलंय. त्याच्यात कुठेही लपवाछपवी नाही किंवा काही नाही. म्हणजे जनरली आपल्याला एक हे असतं की बिल्डर बरोबर व्यवहार करताना आपल्याला थोडीशी भीती असते आणि एक असा अनुभव आहे की ते सांगताना सगळं सांगतात आणि नंतर थोडंसं त्याच्यातनं काही कटछट होतं. पण ह्यांचं तसं पण मला पहिल्यापासून यांचा तसा अनुभव चांगला आहे, कारण मला एक त्यांच्याबद्दल खात्री होती आणि त्यांच्या वडिलांबरोबर पण की ते जरी 19 वस्तू सांगितलं तर ते 20 देतील, 18 कधी देणार नाही, एवढी मला त्यांची खात्री होती. पण इथं म्हणजे स्वतः मी अनुभव घेतला आणि त्या मी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ द बिल्डर. आजकाल स्टँड अलोन बिल्डिंग्स असतात, पण इथे अम्युनिटीज मला आवडल्या. त्यांच्या रूफटॉपवरती अम्युनिटीज आहेत, चिल्ड्रन प्ले एरिया आहे किंवा जिम आहे आणि मला खास करून त्यांचं किचन खूप आवडलं, कारण की इट इज म्हणजे पूर्णपणे बनवून दिलेलं आहे त्यांनी आणि खूपच छान लक्झुरियस फ्लॅट आहे. सो वी आर हॅपी.